थर्ड ट्रायमिस्टर जस्ट सुरू झाला आणि मला पायात खूप जास्त स्वेलिंग झाली, बट ती एका दिवसात कमी पण झाली. सो मी त्याच्यासाठी काय काय केलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर मिनी व्लॉग. तर प्रेग्नेन्सीमध्ये पायात स्वेलिंग येणं हे खूप जास्त कॉमन आहे. त्याची नीट काळजी घेतली तर ते लवकर कमी पण होतं. सो सगळ्यात पहिले थोडी एक्सरसाइज करायची 2-3 वेळा दिवसातून, आणि कुठल्या एक्सरसाइज करायच्या आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगतच आहे. सो या एक्सरसाइज करायच्या थोड्या वेळ, म्हणजे पायाला चांगली मुवमेंट मिळेल आणि ब्लड फ्लो पण चांगला होईल. त्याच्यानंतर गरम पाणी आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून पाय त्याच्यात 15-20 मिनिटं ठेवायचे. त्यांनी मसल्स रिलॅक्स होतात आणि सर्क्युलेशन पण बूस्ट होतं आणि स्वेलिंग पण कमी होते. हे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि खूप रिलॅक्स वाटतं. त्याच्यानंतर कधी पण झोपताना आणि बसताना पायाखाली उशी ठेवूनच बसायचं, पाय खाली सोडून नाही बसायचं. ब्लड फ्लो पूर्ण पायामध्ये जातो त्याच्यामुळे, आणि अजून पाय सुजू शकतात. लास्ट मध्ये मसाज, कोकोनट ऑइल थोडासा गरम करून मसाज करायचा, छान एकदम डाऊन टू अपवर्ड, आणि खूप रिलॅक्स वाटतं. त्याच्यामुळे पाय खूप रिलॅक्स होतात आणि हार्मोन स्ट्रेस पण बॅलन्स होतात त्याच्यामुळे, आणि सूज कमी होते. तो हे सगळं करून पण जर सूज कमी होत नसेल तर प्लीज तुमच्या डॉक्टरला एकदा कन्सल्ट करा.